माई झाली तयारी. तुला जर मदत होणार असेल तर मी येऊ का बरोबर? ए नानू, तू सगळ्यांच्यावर नजर ठेवून असतो ना, तेवढंच पुरे आहे. त्याला त्याचं काम करून येऊ दे. एकटा राबतो बिचारा. माई मी काय म्हणतो, हा, आपल्या घराच्या पश्चिमेकडचा गडगा थोडासा ढासळलाय, त्याची जरा डागडुजी करून घेऊ का? हो, करून घे. होय माई. अरे हो, मधू, मी जरा सांगते ते लिहून घे. एक मिनिट हा माई. एरंडाची मुळं, रातांब्याच्या बिया, आणखीन आंब्या फणसाची सालं, उंडल्याचं तेल. हो, आणि विसरले, गाईचं तूप आणतो. अरे हो, दुसरं सांगायचं राहिलं तुला. बाबूनी पोपळीच्या बागावरून फळं उतरवली, त्याचं काय झालं ते बघ. आंब्याच्या कॉन्ट्रॅक्टरनी पैसे दिले की नाही ते कळव मला. सगळं व्यवस्थित बघून ये. माई मी काय म्हणतो, काय? तू एखादी चिठ्ठी वगैरे लिहून देतेस का? कशासाठी? म्हणजे समजा त्या ठेकेदाराने पैसे देण्यासाठी काही अळमटळम केली तर मी. अळमटळम? तू तिथून इथे फोन लाव मला, मग मी इथे बसून त्याला काय करायचं ते तुला सांगते. मी इथे बसून बघते तो तुला कसे पैसे देत नाही ते. तू काय घाबरू नको. मधू काका, हे एवढे लाडू चिवड्याचे डबे बाबूच्या बायकोला द्याल का? देईन ना. आणि विक्रांतच्या लग्नाचे लाडू आहेत म्हणून सांगा. सांग. ती लग्नाला येऊ शकली नाही ना, म्हणून मी तिच्यासाठी साडी सुद्धा घेऊन ठेवली. चांगलं केलं सालकी. आपलं गावाकडचं घर बागा सगळं सांभाळतो, त्यांचं सुद्धा मानपान झालं पाहिजे. बरं झालं. आणि मधू काका, ते पारावरचे भूपाळी बाबा आहेत ना, आणतो. अंगारा घेऊन येतो. मोनिकाला लावीन म्हणते. तिची तब्येत बरी नसते ना, म्हणून. घरात डझनावारी डॉक्टर्स असताना. नानू, तुझी श्रद्धा आहे ना, मी घेऊन येतो. पोरगी अगदी खडखडीत बरी होईल बघ. नानू, तुझी अक्कल प्रत्येक ठिकाणी पाजळलीच पाहिजे असं आहे का? अलके, एखादा लाडू दे आमच्या नानूला. ओबाड बंद राहील. मी आणखीन काही नाही ना. आता तू तेवढी प्रवासात काळजी घे. हो हो. कसा जातोयस? आपला नेहमी सारखाच आपला एसटी ने जातो. मधू काका, तू निघालास? हो, झाली की तयारी, निघालो. बरं ऐक, एसटी स्टँड पर्यंत सोडायला येऊ का मी? चालेल. बरं, तुझ्या बाबूच्या बायकोसाठी काय साडी? हो बाई, आणते आणते. जा जा जा. विसरते. तुम्हाला अजून काही विचारायचंय? नाही, हा विचारच नाही आला माझ्या डोक्यात. येऊ मी? इमर्जन्सी. मला तुम्ही इथे? हो, अरे गॅलरीत जरा हवा खायला गेलो होतो. काय रे, आता बायकोसाठी होम डिलिव्हरी सुरू केलीस का काय? तुम्हाला पण आणून देऊ का? माझे असले चोचले नाही येत रे, हल्लीच्या मुलींसारखे. येतो मी. हे रोजच का? काय? हेच बायकोला तिच्या खोलीत ब्रेकफास्ट नेऊन देणं. काय आपल्या दळवी कुटुंबामध्ये एकत्र बसून खायची पद्धत आहे म्हणून म्हटलं. नानू मामा. नाही, पण मला सांगस तू का घेऊन जातोयस तिला पोहे? कारण काय? असं काही नाही हो, सहज आपलं. काय रे, तब्येतीची काही गडबड नाही ना? काय विक्रांत, ही इतकी नाजूक मुलगी मी कधी पाहिली नव्हती हो. माझं नवं लग्न आहे ना नानू मामा. मला एक सांग विक्रांत, त्या दिवशी तुला आणि मोनिकाला आम्ही एकत्र येताना बघितलं. हो, मग? पण तुम्हाला दोघांना एकत्र
जाताना मी बघितलं नाही. नानू मामा, आता मी एक काम करतो. पुढच्या वेळेला कुठेही जाताना तुम्हाला विचारतो पहिलं, तुम्हाला सांगतो आणि मगच जातो. आजीला पण मी नाही 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 रे, तसं म्हटलं तर माझं लक्ष असतंच. काय त्या दिवशी ध्यानाला बसलो ना, त्यामुळे गडबड झाली. तसंच असेल. मी येतो, नाहीतर पोहे गार व्हायचे. हो जा ना बाबा, जा जा जा. तुझ्या बायकोला भुकेनं त्रास व्हायचा, नाही तर पुन्हा चक्कर येऊन पडायची. काय आजकालची मुलं बायकोची गुलाम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बाहेर कुठेही जायची गरज नाहीये. मी ब्रेकफास्ट घेऊन आलोय. का? बस. काय ना, काल रात्रीनंतर तुला सोडून जावंसच वाटत नाहीये. मला ना आज सकाळपासून मानसीची खूप आठवण येते. मला तिला भेटावंसं वाटतंय. मग फोन कर तिला. बाहेर जायची काहीच गरज नाहीये. तुला हॉस्पिटलला नाही जायचंय? नाही, मी सगळी कामं कॅन्सल केली आहेत. का? नाही म्हणजे महत्वाच्या अपॉइंटमेंट्स असतील ना, कामं असतील भरपूर. हे बघ, माझं सगळ्यात महत्वाचं काम तुला घराबाहेर न पडू देणं हेच आहे. हे कोंडून ठेवणं झालं विक्रांत. विक्रांत, ए बस बस, तू बस. विक्रांत, आई दे. हो. हे काय, तुम्ही अजून पोह्याला हातच नाही लावला? काही महत्वाचं बोलणं चाललं होतं का? मी नंतर येते. तुम्ही असंच करता नेहमी विक्रांत. काल रात्री सुद्धा मी तुमच्या मागे लागले म्हणून तुम्ही मला बाहेर घेऊन गेलात. तुम्ही सांगा ना यांना. मला सकाळपासून मानसीची खूप आठवण येते. आजी आजोबांना सुद्धा भेटावंसं वाटतंय मला, पण हे नाही म्हणतायत. मला जाऊच देत नाहीये. का रे विक्रांत, का नाही तिच्या मनासारखं वागत? अगं आई, बाकी काही नाही, पण पावसात प्रवास कशाला ना उगाच. गाडीने जायचं आणि गाडीने यायचंय ना. आणि मी तिकडे थांबणार अजिबात नाहीये. लगेच परत येणार आहे आणि तुम्हाला जास्त त्रास नाही होणार. वाटल्यास तुम्ही मला हॉस्पिटल पर्यंत सोडा ना. तिकडनं जाईन मी माझी. आज आमचा मूड होता गप्पा मारायचा आणि तू आलीस. मला असं वाटतं की तू आज गेस्ट रूम मध्ये झोपावंस. प्लीज. अहो तुम्ही बस बस बस. मी ते तिला तू तिथे नको होतीस, राईट?